सगळं उधळून टाकलं तरी त्याला चान्स, पुन्हा संधी. हो देवाच्या लोकांना, आमच्या देवाच्या घरी एक चान्स असतो, पुन्हा एक संधी प्रत्येकाला, सगळ्यांना. किती वाईट असू द्या, प्रभू तुम्ही एक संधी देणार म्हणजे देणार. मग कोणी रुसो फुगो, तो जो त्याचा मोठा मुलगा आहे, तो हक्कदार आहे, तो अधिकारी फुगलाय, अधिकारी रुसलाय. परमेश्वर म्हणतो, पिता म्हणतो, तू रुस फुग काही नाही. मी अशा मनाचा माणूस आहे की मी एक चान्स देतो, माझ्या प्रत्येक लेकराला एक संधी देतो. देवाच्या प्रिय लोकांना, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने अधिकाऱ्यांना क्रूसावरती नाडलं आणि त्यांचा उघड अपमान केला असं बायबल सांगतं. त्या क्रूसावरती सारे स्वर्गदूत, जे नाश पावलेले, पाप केलेले स्वर्गदूत, ते येशूला म्हणत होते, देवाला म्हणत होते, देवा या लोकांना माफ करू नको कारण हे पापी आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणत होता, तुमच्या सगळ्यांच्या विरोधात मी जाईल, साऱ्या नियमांच्या विरोधात मी जाईल. स्वर्गदूत जे शैतानाबरोबर नाश पावलेले, ते येशूला म्हणत होते, नियम काय सांगतात? पापाचं वेतन मरण आहे, पापाचं वेतन मरण देवा. आणि तू म्हणतो मी माझ्या लोकांना माफ करीन, माफ करू नको. कायदा काय सांगतो? येशू म्हणतो, मी सारे कायदे तोडी माझ्या रक्तात पूर्ण करून ते बंद करून टाकेल, परंतु माझ्या लोकांना एक चान्स मी देईन. असा आमचा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताकडे एक चान्स आहे, संधी आहे. जर देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही जर आज हे वचन ऐकत असताना, हे वचन जर तुमच्या मनाला भिडत आहे, पुढं ना पुढं तुमच्या मनाला स्पर्श करत आहे, मला माहित नाही तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्रभूपासून दूर आहात. तुम्हाला माहिती, तुमच्या जीवाला माहिती की मी कुठल्या जीवनाच्या कुठल्या भागात, तुम्ही एका भागात क्लिअर आहात, इथे येऊन बसलेले आहात. हा भाग क्लिअर आहे, माझा क्लिअर आहे, तुमचा क्लिअर आहे. हे दिसतंय, उघड दिसतंय. गाणे गाते, भजन गाते, आराधना करते, अर्पण टाकते, वचन ऐकते. पण जो भाग तुमचा खराब आहे जीवनाचा, वागण्याचा, कदाचित ते तुमचं गुप्त वागणं असेल जे चुकीचं आहे, कदाचित एखादं व्यसन असेल, माहित नाही काय असेल. आज हे प्रभूचं वचन जर तुम्हाला भिडत आहे हृदयात, तर प्रभू देवाचा आत्मा तुम्हाला हात मारत आहे. तो म्हणत आहे, माग फिर, माग ये माझ्या लेकरा, तू माग फिर. मी तुला एक चान्स द्यायला तयार आहे. प्रभूचं वचन सांगतं, आज म्हटलेला समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे, उद्या नाही. आज तारणाचा दिवस, आज रविवारी या मंडळीमध्ये देवाच्या प्रियजनांनो, तुमचा तारणाचा दिवस आहे. ते व्यसन सोडण्याचा दिवस आहे, ते पाप सोडण्याचा दिवस आहे. जिथून येशूपासून तुम्ही दूर आहात, देवापासून दूर आहात, त्या मार्गातून वापस येण्याचा आजचा दिवस आहे. प्रभू म्हणतो, मी साऱ्या नियमांच्या विरोधात जाईल आणि माझ्या लेकराला एक चान्स देईल. काय तुम्ही आज तो चान्स घेत आहात का? प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर आमच्यासाठी क्रूस खांबावर मरण पावला, त्याने आपले एकुलते एक पुत्र आमच्यासाठी बायबल सांगते ठेचला, त्याला मारलं. बापाने पुत्राला मारलं आपल्यासाठी. काय तुम्ही माग फिरायला तयार आहात का? तुमचे अनेक आशीर्वाद तुमच्या त्या पापामुळे अडलेले आहेत. मला माहित नाही मी कोणासंग बोलते, मुळात हा विषयच नाही संदेशाचा. मी जे बोलते ना, हा विषयच नाही संदेशाचा. मला माहित नाही देव मला का बोलायला लागतो.
प्रभू मला हेही बोलायला लावते, येणाऱ्या दिवसात भविष्यामध्ये तुमच्या चुका तुम्हाला आडखुट बनणार आहे. भविष्यामध्ये तुमचा संसार प्रपंच, तुमचं घर, तुमचे लेकर बाळ याच्यासाठी एक मोठी समस्या उभी राहणार आहे. आजची पेरणी उद्या कापणी होणार आहे. तेव्हाच आम्हाला परत ते बोलायला लावते. आजची पेरणी तुझी माझ्या भावा, माझ्या बहिणी काय पेरत आहे? काहीतरी गडबड पेरत आहे का? काहीतरी गोंधळ पेरत आहे का? प्रभूचं वचन सांगतं, परमेश्वरापासून काही एक लपलेलं नाही, अंधार त्याच्यासाठी उजेड असा आहे. दावीद राजा म्हणतो, मी अधोलोकात जाऊन लपलो, तरी हे माझ्या देवा तू तिथं आहेस. मी आकाशात चढलो आणि तिथं जाऊन राहिलो एखाद्या दुसऱ्या ग्रहावर, तरी तू तिथं मला पाहतोस. साता समुद्राच्या पलीकडे मी जाऊन लपलो, तर परमेश्वरा तू मला तिथं पाहतोस. परमेश्वराचे नेत्र पृथ्वीभर फिरत असतात आणि बरं वाईट सगळं पाहत असतात. देवाच्या प्रियांनो, कुठं दूर आहात? एक गोष्ट लक्षात घ्या, तो बाप त्या रस्त्यावर उभा होता ज्या रस्त्याने त्याचा पुत्र दूर गेला होता. बाप त्या रस्त्यावर उभा आहे ज्या रस्त्यावरून त्याचा पुत्र दूर गेलाय त्याच्यापासून. तुम्ही कोणत्या मार्गाने परमेश्वरापासून दूर गेले? कोणत्या चुकांनी तुम्ही परमेश्वरापासून दूर चालले? कुठल्या स्वभावामुळे प्रभूपासून दूर चालले? त्या मार्गावर प्रभू तुमची वाट पाहत आहे. त्या वाटावर, त्याच वाटावर दुसऱ्या प्रभू म्हणतो, येईलच वापस. इथून ही चूक करत गेला प्रभू, तो इथून वापस. मी या वाटावर उभा आहे. बाप उभा होता उधळ्या पुत्राची वाट पाहत. इथून गेलाय, इथून येईल. इथं चुकलाय, चूक सुधारून वापस. काय आज तुम्ही प्रभूकडे यायला तयार आहात का? एक गोल्डन चान्स, एक संधी तुमच्यासाठी आहे. एक घटना घडली आता काही दिवसापूर्वी. एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. 4 वर्षाच्या लेकरावर. आणि तिचं तोंड ठेसून, दगडाने ठेचून तिला मारून टाकलं. मी म्हणतो, ज्याने ते केलं त्याच्यात हे कुठून आलं? हा विचार त्याच्यात कुठून आला? देवाच्या प्रिय लोकांना, मी परत तिकडेच येतो, पुन्हा तेच बोलतो. हे माझ्या भावा, हे माझ्या बहिणी, तुझी आजची पेरणी उद्याची कापणी होणार आहे. कदाचित अशा पद्धतीने ते लेकरं बिघडतील, कारण तू बिघडलेल्या गोष्टी पेरल्या. तुझा अन्याय तुझे लेकरं वाहतील. हे आमचं प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं. कोणती गडबड करत आहे, कोणत्या चुकीच्या मार्गाने जाते, येणाऱ्या दिवसात पाहायला भेटल त्याचं फळ. म्हणून प्रभू आज बोलवत आहे, प्रभू आज हाक मारत आहे. माझ्या मुली, माझ्या मुला, वापस ये, मी वाट पाहत आहे. बोला हालेलुया. वापस येण्याचा एक वेळ येईल. तुम्हाला वाटेल मी कधीही वापस येईल, नाही. एक वेळ या गोष्टीमध्ये जर ते समजून घेतलं तर बघा, हा बाप जिवंत आहे,
जिवंत आहे तोपर्यंत जर आला तर बाप आहे, म्हातारा का ना लटलट हलत आहे म्हातारा होऊन, काठी घेऊन उभा आहे, परंतु घराचा अधिकारी सत्ता अजून काही त्याच्या हातात आहे. मग जर तू वापस आला, बापाला म्हणलं मला घरात घ्या, मला माफ करा, मला नौकर म्हणून ठेवा. हालेलुया. ढोलकी घ्या. योग्य नाही, योग्य नाही पुत्र म्हणाया, चाकर म्हणून ठेवा मजला, चाकर म्हणून ठेवा पिताजी, चाकर म्हणून ठेवा. योग्य मी नाही, हा योग्य मी ठेवा चाकर म्हणून ठेवा पिताजी. काय म्हणतो तो? पिताजी. आणि पिताजी जिंदा आहे, पिताजी जिवंत आहे, म्हातारा झालाय, पण तो म्हणतो मी अजून जिवंत आहे. तो म्हणतो चाकर नाही, तुला पुत्रच बनवतो परत. परंतु विचार कर, याने आणखीन उशीर केला असता, बाप वारला आणि मग हा वापस आला असता तर कोणाला म्हणला असतं चाकर म्हणून ठेवा? पिताजी तर आहेच नाही, पिताजी गेले. मग कोणाकडे जावं लागलं असतं? मोठ्या भावाकडे. आणि तो काय म्हणतो? तो म्हणतो की मला हा मान्यच नाही. तो घरात गेला लहान म्हणून मोठा बाहेर निघून गेला. तो म्हणतो मला नाही राहायचं याच्या बरोबर. देवाच्या प्रिय लोकांनो, एक समय येऊ द्या पुत्राला वापस येण्याचा, त्या वेळेच्या आत आला तर भरा, अन्यथा मग घेतला जाणार नाही. मग चान्स नाही, मग संधी नाही सुधारण्याची. हालेलुया. आणि मग हा संदेश नव्हता, प्रभूने मला बोलायला लावलंय, प्रभूने मला प्रेरणा दिली की बोल, या गोष्टींना बोल, प्रभूच्या प्रेमाला मान. आणि मग काय झालं माहिती का? बाप बाहेर आला आणि मोठ्या मुलाला म्हणतो बेटा ये, तू पण ये, मधी ये. काही गोष्टी त्याने सांगितल्या, त्याच्यातली एक फार महत्वाची गोष्ट जी आपण वाचणार आहोत. 31 वचन वाचा. हे चालू करू. त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहे, हा, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. माझे जे काही आहे ते कोणाचे आहे? ते तुझेच आहे. हालेलुया. प्रभूचं आजचं वचन, आजची वाणी तुमच्यासाठी काय आहे? काय हो, थोडं पुढे ठेव. प्रभूची वाणी काय आहे देवाच्या लोकांनो? इको थोडासा राहू दे. जे काही माझे आहे ते सगळे कोणाचे आहे? तुझेच आहे. परमेश्वराचा आत्मा आज तेच वचन आपल्याला बोलत आहे. इथं बसलेल्या काही लोकांच्या मनाशी बोलत आहे. त्या मोठ्या मुलाला बापाने ते शब्द सांगितले की जे काही माझे आहे ते वाचा परत. त्याने त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहे, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच हो हो हो, माझे जे काही आहे. बाप म्हणतो माझं जेवढं काही आहे, धन संपत्ती, घर बंगला, काय असेल नसेल, ते सर्व कोणाचं आहे? तुझेच आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी हेच बोलत आहे की देवाचं जे काही आहे ते कोणाचं आहे? ते तुझेच आहे.
डोळे बंद करूया आणि माझ्या मागे म्हणा, जे काही परमेश्वराचं आहे ते माझच आहे. परत म्हणूया मोठ्याने, थोडस कमी आवाज वाटतोय, कॉन्फिडन्स कमी आहे. जे काही परमेश्वराचं आहे ते माझच आहे. हालेलुया. परमेश्वराचं जे आहे ते त्याच्या मंडळीचं आहे. जे काही असं सर्वस्व देवाने त्याच्या लेकरांसाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे. स्तोत्र संहिता 24 अध्याय 1 वचन वाचा. स्तोत्र 24:1. हे जगात जे काही आहे ते सर्व कोणाचं आहे? पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. परमेश्वर काय म्हणतो? कोणी म्हणत असं नाही हे माझं, ते माझं, ते माझं. आम्ही देशाची वाटणी केली, जमिनीची वाटणी केली, देश बनवले, सीमा बनवल्या. त्या देशातला व्यक्ती म्हणतो हे आमचा देश, तुमचा नाही. आम्ही म्हणतो हा आमचा देश, तुमचा नाही. प्रभूचं वचन काय सांगतं? परमेश्वर काय म्हणतो? परत वाचा. व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. हो हो हो. पृथ्वीवर, पृथ्वी, स्वतः पृथ्वी आणि तिच्यावर असणारं सर्व काही बायबल सांगतं परमेश्वराचं आहे. ढोर, जनावर, डोंगर, समुद्र, नदी, सोनं, हिरे, खाणी, पेट्रोल, डिझेल, ऑइल, काय असन मला एवढंच नाव आहे. आता बायबल सांगतं परमेश्वराचं आहे. हे कोणाचंच नाहीये, हे माझ्या देवाचं आहे. हालेलुया. खाजेकर भाऊ स्लॅब बनवत होते तेव्हा त्यांना एक चिंता लागली, काय होईल, कसं होईल, कुठून पैसे येतील. सिमेंट कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. लोखंड कोणाचं आहे? कुठून आणलं? दुसरं पृथ्वीच्या बाहेरून आणलं का आम्ही लोखंड? आणि इथूनच खणलंय. परमेश्वराचं आहे. इटा मातीच्या बनलेल्या माती कोणाची आहे? परमेश्वराची. अरे सर्वस्व परमेश्वराचं आहे. मग त्याच्यातलं थोडस मला भेटणार नाही का? थोडस किती पाहिजे? सारी पृथ्वी त्याची आहे, तुम्हाला किती इटा लागत? हालेलुया. सारी पृथ्वी पुरा ग्रहाचा ग्रह त्याचा आहे. अशी किती माती लागेल तुमच्या भेंडे थापायला? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू म्हणतो परमेश्वर सर्व परमेश्वराचं आहे. स्तोत्र 50:10 वाचा. स्तोत्र संहिता 50:10. कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे, सगळे काही परमेश्वराचं आहे. 11. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहे आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. अरे हे सर्व माझ्या लक्षात आहे आणि डोंगरावरचा तो पक्षी माझ्या लक्षात आहे. काय परमेश्वर, तो प्राणी हिंडत तिकडं, तो परमेश्वर. आम्ही कोणते प्राणी लक्षात ठेवतो? जे आमच्या कामाचे. बकऱ्या आमच्या कामाचे, कोंबड्या आमच्या कामाचे आहे, लांडगे आमच्या कामाचे नाही, उंदर आमच्या कामाचे नाही. चायनामध्ये तर त्यांच्या कामाचे उंदर, ते उंदर खाते. आमच्या जे कामाचं आहे आम्ही ते लक्षात ठेवतो. मुंगीला कोणी लक्षात ठेवलंय का? परमेश्वर म्हणतो ते सगळे प्राणी पक्षी माझ्या लक्षात आहे, कारण ते माझे आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. काही लेकरं त्यांना नोकरी भेटत नाही, जॉब मिळत नाही, ते परेशान झाले. फ्युचर विषयी असे थरथर कापते, काय होईल काय होईल. मी तुम्हाला सांगतो हे सगळं परमेश्वराचं आहे. नोकऱ्या माणसाने बनवल्या, हो, डिग्री माणसाने बनवली, पृथ्वी देवाने बनवली, ऑक्सिजन देवाने बनवला, भाकर देवाने बनवली, गहू देवाने उत्पन्न केला. हे सगळं परमेश्वराचं आहे. आणि दानियेलाच्या पुस्तकात बेलशस्सर राजाला दानियल म्हणतो ही सर्व पृथ्वी आणि मानवी सत्ता यावर परमेश्वराचा अधिकार आहे.
आणि त्याला मनात येईल, जो त्याच्या मनात येईल अशा हलक्या हलक्या प्रतीच्या माणसाला तो त्याच्यावर बसवतो. बरोबर ना अंकल? असंच विचार. सर्व काही मानवी राज्यावर परमेश्वराची सत्ता आहे आणि परमेश्वराच्या मनात येईल त्याला तो याच्यावर बसवतो, हलक्या माणसाला बसवतो. परमेश्वराला डिग्री लागणार नाही तुम्हाला बसवायला. माणूस पण डिग्री, परमेश्वर नाही म्हणणार डिग्री. तो म्हणून तू माझा आहे, ओके, तू मला ओळखतो, माझ्या आज्ञानुसार जीवन जगला, विषय मिटला, हे सगळं माझं आहे. तू माझ्या देवा, तो मला घ्यायना, तो मला घ्यायना कंपनीत, तो मला घ्यायना नोकरीवर. परमेश्वर म्हणतो तो कोण, तो कोण, हे सगळं कोणाचं आहे? हे माझं आहे. आणि म्हणून बायबल सांगतं दावीद बकऱ्याच्या मागे पळत होता आणि देव दावीदाला म्हणतो मी तुला कुठून आणलाय हे विसरू नको. मेंढरांच्या मागे फिरत होता, मी तुला तिथून बोलवला आणि इस्रायलाचा राजा बनवला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हे सर्व काही परमेश्वराचं आहे. त्याच्या मनात येतं त्याला तो देतो. स्तोत्र संहितेमध्ये प्रभूचं वचन सांगतात उन्नती ही पूर्वेकडून नव्हे. बोला हालेलुया. बरेच लोक उन्नतीसाठी परेशान झाले, प्रमोशन साठी परेशान झाले, प्रगतीसाठी परेशान झाले. प्रभू माझं काही बदला ना प्रभू, माझी अवस्था बदला ना प्रभू, माझं घर बदला ना प्रभू, मला एखादी नोकरी भेटा ना प्रभू, माझ्या हाताला काम लाभा ना प्रभू. असे परेशान झालेले आहेत. काही लेकरं आहे या ठिकाणी मेहनत करत आहे परंतु बुद्धीमध्ये वाढ होत नाहीये. ते परेशान झाले, काय करू प्रभू, ट्युशन लावू का, काय करू का, पैसे नाही ट्युशन लावायला. प्रभूचं वचन तुम्हाला काय बोलतंय? परमेश्वराचं वचन तुमच्याशी बोलत आहे. ते सांगतं उन्नती पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, अरण्याकडून नव्हे. आहे की नाही? काही लोक म्हणतात निसर्गातून तरी काहीतरी घेऊ, आधी मानव तरी बनू, जंगलात जाऊ, काहीतरी तिथून तरी लाभ, टेक्निकल गोष्टी जमाना, चला काहीतरी नैसर्गिक करू पाहू. प्रभू म्हणतो उन्नती इकून नाहीये. पुढची लाईन अशी सांगते परमेश्वर वर बसला आहे, तो एकाला खाली पाडतो आणि दुसऱ्याला वर चढवतो. तो एकाला खाली पाडतो, दुसऱ्याला वर चढवतो. जर तुम्हाला वाटतंय की देवाने माझी उन्नती करावी, मला वरती चढवावं, हे कोणाच्याच हातात नाहीये, हे माझ्या परमेश्वराच्या हातात आहे. देवाच्या लोकांनो, ओ शाऊल राजा होता आणि देवाने त्याला खाली पाडला, मेंढर सांभाळणाऱ्या दाविदाला त्याच्या जागेवर बसवला. हे करण्याची ताकद आमच्या परमेश्वराच्या हातात आहे. कारण हे सर्वस्व कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. बोला हालेलुया. आणि मग तो बाप त्या मुलाला काय म्हणतोय? वाचा परत. जे काही माझे आहे त्याला म्हटले बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहे आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. त्या मुलाला हे अभिवचन आलं. बाप म्हणतो माझं सर्व काही तुझं आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आज हेच अभिवचन काय तुम्हाला पण भेटत आहे का? तुम्हाला स्वीकारता येते का? काय तुम्हाला विश्वास आहे या वचनावर की देव बोललाय जे काही माझं आहे ते तुझंच आहे? बोला हालेलुया. या मुलाला देव का बोलला? या मुलाला देव का बोलला की जे पिता का बोलला की जे माझं आहे ते सर्व तुझंच आहे? त्याचे एक 4 कारण आहे. ते कारण तुम्ही आपल्या जीवनात चेक करा. काय तुम्ही पण त्याच्यात बसता का? जर तुम्ही पण त्या
त्या गोष्टीमध्ये योग्य बसता तर हे वचन तुम्हाला आहे. काय वचन? की माझं जे आहे ते तुझंच आहे. आज विश्वास वाढवण्याचा दिवस आहे देवाच्या लोकांनो. आपला विश्वास वाढवा, मोकळे व्हा आपल्या विश्वासामध्ये. या 4 गोष्टी जर तुमच्या जीवनात आहे तर परमेश्वर तुम्हाला पण म्हणतोय की माझं सर्वस्व तुझं आहे. नंबर 1, देव बाप कोणाला म्हणते की जे माझं आहे ते सर्व तुझं आहे? तो कोण आहे? त्याचा मुलगा. हालेलुया. त्याचा मुलगा. बाप दुसऱ्या नौकर लोकांना म्हणाल का जे माझं आहे ते सगळं तुझं नाही? गावातल्या लोकांना म्हणाल का? नाही. तिथे एक भटारी पण आहे ज्याने सगळं स्वयंपाक बनवला, ताबडतोब जागच्या जागी बनवला, एकदम ताबडतोब. म्हणे एक वासरू घ्या, त्याचं लगेच सगळं बिर्याणी वगैरे बनवून टाक, आणि ताबडतोब बनवलं. इतकी मेहनत करणारा माणूस पण होता. त्याला म्हणला का जे माझं आहे ते सगळं? याला का बोलत आहे? कारण हा त्याचा पुत्र आहे. बाप पुत्राला म्हणतो जे माझं आहे ते सगळं तुझं आहे. आज परमेश्वराची वाणी तुम्हाला येते, तुम्ही प्रभू येशूचे कोण आहात? तुम्ही आपल्या देवाचे कोण आहात? देवाचे दास आहात, नौकर आहात, गुलाम आहात? काही लोक असे पण आहेत, ते म्हणतात बाबा मी देवाचा गुलाम आहे. ठीक आहे, देवाचा गुलाम. परंतु काही लोक आहेत जे देवाचे पुत्र आहेत. शास्त्रात असलेले काही लोक कामकरी देवाच्या मळ्यामध्ये कामकरी आहे. काम करायला म्हणाल का? नाही म्हणाल. तुम्ही जर फक्त इथं कामकरी म्हणून देवाच्या मळ्यात आलेले आहात, तुम्हाला पुत्र नाही म्हणणार, आणि तो म्हणणार नाही माझं सर्व तुझं आहे. तुम्हाला काय करेल माहिती का? तुमची हाजरी देईल आणि जा म्हणा. तुम्ही इथं आरोग्य घेण्यासाठी फक्त आलेले आहात का पुत्र बनण्यासाठी आलेले आहात? तुम्ही फक्त आरोग्यासाठी आले, परमेश्वर म्हणाले आरोग्य, आणि जा. तुझं काय? तुला फक्त आरोग्य, ना शांती, ना आनंद, ना समाधान, ना भरभराट, ना स्वर्गाचं राज्य. का? कारण तू कशासाठी आलेला आहे? फक्त आरोग्यासाठी आला. घे आरोग्य, जा. तू मोकळा हो, मला मोकळा कर, जा. परंतु जर तुम्ही इथं पुत्र बनण्यासाठी आलेले आहात देवाच्या लोकांनो, देवाचे लेकर बनण्यासाठी जर तयारी आहे तुमची की मला देवा, मला तुझा पुत्र, तुझी मुलगा बनायचा आहे, तर आजचं वचन तुमच्यासाठी देव बोलल की माझं जे आहे ते सर्व तुझंच आहे. योहानाचं पुस्तक 1 अध्याय आणि 12 वचन काय सांगतात? योहान 1:12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाचे पुत्र, देवाचे मुले होण्याचा प्रभू येशूने अधिकार दिलेला आहे. येशू ख्रिस्तावर तुम्ही आज विश्वास करत आहात का? त्याच्या नावाला तुम्ही स्वीकारला आहे का? जर आज तुम्ही प्रभू येशूवर विश्वास करत आहात, त्याचा मार्ग तुम्ही धरलेला आहे, हालेलुया, तर प्रभूचं वचन सांगतं तुम्ही देवाचे पुत्र आहात, देवाच्या कन्या आहात, आणि प्रभू हे वचन तुमच्या संग बोलत आहे. नंबर 1, प्रभू कोणाला, बाप कोणाला म्हणतोय माझं सर्वस्व तुझं आहे? पुत्राला म्हणतो. नंबर 2, जेव्हा तो बाप त्या मुलाला बोलतोय, तो मुलगा रुसला. किती वचन आहे? 28 पासून वाचा. ज्याला भेटलं त्याने वाचा पटकन. तो रागावला व हा. आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करत आहे. नंबर 1, बाप कोणाला म्हणतोय माझं सर्वस्व तुझं आहे?
पुत्र बनले तर तुमचं सर्वस्व, देवाचं जे आहे ते तुमचं आहे. सारे आशीर्वाद आपले आहे. जर तुम्ही पुत्र बनत आहात तर, त्याच्या नावावर विश्वास ठेवत आहात, त्याच्या नावाला धारण करत आहात, तर तुम्ही सर्वस्वाचे अधिकारी आहात. नंबर 2, या मुलाला बाप का म्हणला की माझं सर्वस्व तुझं आहे? नंबर 2, कारण तो म्हणतो मी काय केलं? परत दास्य, सेवा चाकरी. वाचा. पहा, मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी, इतके वर्ष मी तुमची काय करते? म्हणजे बघा, हे सगळं ऐकून बाप म्हणलेला आहे. शेवटी त्याचं हे सगळं ऐकलं आणि मग म्हणतो माझं सर्व तुझं आहे. तर नंबर 2 काय? सेवा चाकरी. इतके वर्ष मी तुमची सेवा चाकरी करताय. देवाच्या प्रिय लोकांनो, काय तुम्ही देवाची सेवा चाकरी करत आहात का? तुम्ही देवाच्या राज्यात काम करत आहात का? तुम्ही देवासाठी काय केलं आहे की देवाने येऊन तुम्हाला म्हणावं की माझं जे आहे ते सर्व तुझं आहे? का म्हणावं देवाने हे? तो मोठा मुलगा म्हणतो मी इतके वर्ष सेवा चाकरी केली बापा. आणि बाप शेवटी म्हणतो हो मला माहिती आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची सेवा चाकरी करा, देवाच्या राज्यात काम करा, देवाच्या राज्यात मेहनत करा. प्रभूसाठी तुम्हाला काय वाटा उचलता येईल तो उचला. तर प्रभू म्हणतो तू माझा पुत्र आहेस आणि माझं सर्वस्व तुझं आहे. काय अधिकार आहे आम्हाला देवाला मागण्याचा? गलतीकारास पत्र 6 अध्याय 5-6 वचन सांगतं, मनुष्य जे काही पेरतो तेच त्याला कापायला भेटतं, त्याच प्रतिफळ त्याला भेटल. मी काय पेरणी केली? देवाच्या राज्यात पेरणी केल्यावर किती पट उगतं? बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे 100 पट. मी एक पेरलं मला किती भेटल? 100 भेटल. हालेलुया. हे परमेश्वराचा वायदा आहे, हे परमेश्वराची वाणी आम्हाला. परंतु मग पेरावा लागेल. बायबल सांगतं 5 भाकरी येशू ख्रिस्ताला दिल्या आणि 5000 लोक जेवले, एवढं त्याने बनवलं आणि वापस दिलं. इतक्या रीतीने प्रभू आशीर्वाद मल्टिप्लाय करणार आहे. परंतु आम्हाला त्याच्या राज्यात पेरणी करावा लागेल. आम्हाला त्याच्यासाठी कार्य करावा लागेल. आम्हाला मेहनत करावा लागेल. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूसाठी काय करता येईल ते करा आणि आपल्या लेकरा बाळासाठी आशीर्वाद बॅलन्स करून ठेवा. मी करत आहे, मी करत आहे. हालेलुया, हालेलुया. नंबर 2, प्रभूच्या राज्यामध्ये काम करणे, जे काम हाती पडेल ते करणे प्रभूसाठी. नंबर 3, पुढे वाचा. आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. नंबर 3, त्याने देवाच्या आज्ञांचं पालन केलेलं आहे. सर्वस्व देवाचं सर्वस्व त्याचं बनत आहे. फुकट भेटेल का? फुकट नाही भेटणार. तो म्हणतो मी आज्ञांचं काय शब्द आहे? किती आज्ञा? सर्व आज्ञा असा शब्द आहे का? आज्ञा, तुमची आज्ञा मी कधीच मोडली नाही. एकही, म्हणजे सगळ्या. हे बापा, मी तुझ्या सगळ्या आज्ञा मानल्या. एकदा नाही मानली, कायम मानली. सर्व आज्ञा, एकही आज्ञा कधीच मोडली नाही. इथं बसणारा व्यक्ती असं म्हणू शकतो का? इथं बसणारा व्यक्ती बाकी आज्ञा तर ठीक आहे, मी एवढं तरी म्हणू शकतो का देवा मी एक संडे, एक शब्दातही मोडलेला नाही? जर म्हणू शकता, परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, परमेश्वर तुमच्या संग आहे. तो म्हणतोय एकही आज्ञा कधीही मोडली नाही. आणि बापाचं शेवटचं उत्तर होतं, माझं जे आहे ते तुझं आहे. हे तुझे सगळे गुण मी पाहिलेले. तू सांगतोय काय? मी पाहिले. देवाच्या प्रिय लोकांनो, नंबर 1 पुत्र बना. नंबर 2 देवाच्या राज्यात मेहनत करा, देवाची सेवा चाकरी करा. नंबर 3 देवाच्या आज्ञांचं पालन करा. ज्या ज्या आज्ञा आम्ही पालन करतो त्यामागे आशीर्वाद दडलेला आहे. परमेश्वराच्या वचनाच्या खाली आशीर्वाद दडलेला आहे.
ते वचन पालन केलं की आशीर्वाद मोकळे होतात. म्हणून अनुवाद 28 अध्याय 1 ते 14 वचन तुम्ही कायम वाचा, घरी जाऊन वाचा. परमेश्वराचं वचन सांगतं, जर तू काळजीपूर्वक लक्षपूर्वक देवाचं वचन ऐकशील, काळजीपूर्वक त्याचं पालन करशील, तर हे सर्व आशीर्वाद धावत तुझ्याकडे येतील. फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्याने आशीर्वाद भेटेल का? नाही नाही, नाण्याच्या दोन बाजू आहे, छापा काटा. नाण्याच्या दोन्ही बाजू क्लिअर पाहिजे, तर त्याला किंमत प्राप्त होईल. इकडनं देवाच्या दासाने हात ठेवून प्रार्थना केली, अरे तिकडची बाजू पण तर क्लिअर पाहिजे. तो व्यक्ती पण तर धार्मिक पाहिजे, अरे तो व्यक्ती पण तर देवाच्या आज्ञेनुसार चालणारा पाहिजे. तो महापापी आहे, त्यांनी वाईट करून आला आहे, तो आजही पापामध्ये कितपत पडलाय, तो व्यसन करतोय. आणि इकडनं पाळक साहेब प्रार्थना करते, खरंच देव ऐकल का? हा मोठा प्रश्न आहे. हा मोठा प्रश्न आहे. मग आम्ही कोणाला फसवतो? आम्ही स्वतःला फसवतो. केली पाळक साहेबांनी प्रार्थना, आता होईल काम माझं. अरे पाळक साहेबाला नाही दिसलं, देव आंधळा आहे का? देव आंधळा आहे का तुला द्यायला? असं कोणालाही कसं देतो? प्रभू म्हणतो, पास्टर जरी प्रार्थना करते, देवाचा दास प्रार्थना करते, देवाला बरकत दे, देवाला आशीर्वाद दे. प्रभू काय म्हणतो माहिती का त्या सेवकाला? माझ्या लेकरा, तू करतोय प्रार्थना, पण यावेळेस मात्र मी ऐकत नाही. का प्रभूने ऐकत? कारण प्रभू म्हणतो, तुला काहीच माहित नाही, मला सगळं माहिती. समोरचा कोण आहे, कसा आहे, काय. तू कर तुझी प्रार्थना, तुझं काम आहे, परंतु ऐकणं आणि न ऐकणं हे मात्र माझ्या हातात आहे. योजना करणे मनुष्याच्या हाती आहे, जिभेने उत्तर देणे परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून काळजी घ्या. तुमच्या लेकराकडे पहा. जर तुम्ही पापी आहात, तुम्ही वाईट आहात, तुमच्या लेकरांकडे पहा, त्यांचे जीवन बर्बाद तर नाही होते ना? परमेश्वर तुमच्या डोळ्यात देखत दाखवून दे. मग तुम्ही किती प्रार्थना करत आहात, काही करतात, परंतु तिकडं मात्र गडबड आहे जीवनात. प्रभू म्हणतो, तू नाही मला फसवू शकत. बेटा, हे डोक्यातून काढून टाक, तू डोक्यातून काढून टाक. मला फसवणं अशक्य आहे माझ्या लेकरा. माझे नेत्र सगळीकडे पाहत असतात. अंधार माझ्यापासून काही लपवत नाही, तू काय लपवशील माझ्यापासून? मी आत्म्यात तोलून पाहतो, विश्वासाची पारख करतो. बायबल सांगतं, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, परमेश्वर अंतःकरण पाहतो. योजना करणे आमच्या हातात आहे, प्रार्थना करणं आमच्या हातात आहे, उत्तर देणं कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, काय तुम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करता? काय तुम्ही देवाच्या आज्ञेनुसार चालता? जर असं आहे तर प्रभू बाप मुलाला म्हणतो, माझं जे आहे ते सगळं तुझं आहे. टेन्शन घेऊ नको, घाबरू नको. तुम्ही आज आजारी असाल, तुम्ही जर देवाच्या आज्ञा मानणारे व्यक्ती आहात, तुम्ही घाबरू नका. घाबरू नका. कदाचित प्रभूची काहीतरी योजना आहे, काहीतरी प्लॅनिंग आहे. प्रभू तुम्हाला आरोग्य दिल्याशिवाय राहणारच नाही. अरे तुम्ही आज्ञा पालन करणारे माणूस आहे. तुमची धार्मिकता ही पोकळ नाहीये. काही लोकांची धार्मिकता फक्त भजनावर आधारित आहे. काय भजन होतं आज, बाप लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. सांग, ढोलकीवर धार्मिकता अवलंबून आहे. काय संगीत होतं, लय देवाचं काय गाणं होतं राव. नाही नाही नाही, तुमची धार्मिकता आज्ञा पालनावर आहे. ते गाणं, ते ढोलकी गेली, आता ते गाणं संपलं. तुम्ही पालन करता, विषय मिटला. तुमचा आशीर्वाद कोण थांबेल? शैतान कावर तुम्हाला त्रास देईल. योग सडला होता, योग सडला होता. कुत्रे त्याला चाटीत होते, मरायला टाकला होता, घर पडलं होतं, जनावर मेले होते, लेकर मेले होते, सगळं बर्बाद झाला होता. तरी परमेश्वराची योजना कायम होती. का? तो धार्मिक होता, तो आज्ञा पालन करत होता.
आणि परमेश्वराचं वचन शेवटी सांगतं, देवाने त्याचे दिवस पालटले, देवाने त्याला नवीन दिवस दिले, त्याचं आयुष्य आशीर्वादित करून टाकलं. तुम्ही आज किती कठीण परिस्थितीमध्ये असा आज्ञा पालन करणारे माणूस आहात, विषय मिटलेला आहे. प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहणार, तुमच्या लेकरांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आज्ञांचं उल्लंघन करणारे व्यक्ती आहात, जाणून बुजून समजून उमजून, तर मग देवाच्या प्रिय लोकांनो, अनुवाद 28 अध्याय आणि 15 ऐकावते 16 आहे. शाप 15 वचन सांगतं, उलट पक्षी तू जर देवाच्या आज्ञा ऐकल्या नाही, त्याचं पालन केलं नाही, तर हे सर्व श्राप तुझ्या मागे धावत येतील आणि जीवनात तुला गाठ येतील. श्राप पण वाट पाहते बर का. म्हणून लक्षात असू द्या, मी प्रभूच्या वचनाचं वचन ऐकणं आणि गाणंच एवढं महत्वाचं नाहीये, त्याचं पालन बी झालं पाहिजे. पालन होतंय का? नंबर 3, सर्व आज्ञा मी काय केलेलं आहे? पालन केलेलं आहे. वाचा पुढे. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती रस्तिनी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वस्तू कापले. त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहे. नंबर 4, प्रभू काय म्हणतो? माझं सर्वस्व कोणाचं आहे? जो सदैव माझ्या बरोबर आहे. काय शब्द येतो? नेहमीच माझ्या बरोबर आहे. जो नेहमी परमेश्वराच्या बरोबर चालतो, जो नेहमी प्रार्थनेमध्ये राहतो, दर शब्दाद्वारी मंडळीत आहे, मीटिंग्स मध्ये आहे, देवाच्या बरोबरच राहणं म्हणजे काय? कसं राहायचं देवाच्या बरोबर? देव स्वर्गात आहे, मी काय करू? कसं त्याच्या बरोबर राहू? नेहमी त्याच्या बरोबर राहणं म्हणजे या मंडळीमध्ये राहणं, या प्रार्थनेमध्ये राहणं, वचनामध्ये राहणं, आराधनेमध्ये राहणं. प्रभू काय म्हणतोय? बाप काय म्हणतो मुलाला? तू नेहमी माझ्या बरोबर आहेस. तुम्ही आहात का देवाच्या लोकांना देवाच्या बरोबर नेहमी? काय एखादा रविवार तुम्ही देवाबरोबर नाही, किंवा असंही होऊ शकतं रविवारी तुम्ही देवाबरोबर आहे आणि बाकी हप्ताभर तो एक लय मोठा प्रॉब्लेम आहे. मग ते नाही अवघड आहे, ते मग कोणी बदलू शकत नाही, कारण हप्ताभर मला माहितच नाही तुम्ही पुढे. हालेलुया. प्रभू काय म्हणतो? बाप काय म्हणतो? माझं सर्वस्व त्याच आहे जो नेहमी माझ्या बरोबर आहे, सदैव माझ्या बरोबर आहे. तुम्ही देवाच्या बरोबर सदैव चालता का? तुम्ही दर रविवारी त्याच्या मंडळीत आहात का? तुम्ही या बायबल बरोबर आहात का? दररोज वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आहात का? आराधनेमध्ये आहात का? जर आहात तर तुम्ही देवाच्या बरोबर चालत आहात. हालेलुया. या 4 गोष्टी देवाच्या प्रिय लोकांना, या 4 गोष्टी, परमेश्वराचं जे आहे ते सर्व काही माझं आहे, तुमचं आहे असं देवाने तुम्हाला म्हणावं, तर या 4 गोष्टी तुमच्या जवळ पाहिजे. काय? नंबर 1, पुत्र बनले पाहिजे, देवाचे पुत्र बनले पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. नंबर 2, त्याच्या शेतात काम केलं पाहिजे. तो मोठा मुलगा म्हणतो, मी शेतात काम करते, इतके वर्ष तुमची चाकरी करते. देवाचं शेत म्हणजे देवाची मंडळी आहे ना. मागच्या वेळेस वाचलं होतं, परमेश्वराचा दास कारण तेथील मंडळीला म्हणतो, तुम्ही देवाचं शेत आहात, देवाची इमारत आहात. ते शेतात काम केलं पाहिजे.
काय वाट्याला येईल ते मी केलं पाहिजे. आता बघा काही लोक मागचे 8 दिवस काम करत येईल चर्चमध्ये. तुम्हाला नवल वाटेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सकाळी येतात रात्री 10-11 वाजेपर्यंत काम चालतं. आपल्या चर्चमधले भाऊ लोक सकाळी येतात रात्री 10-11 वाजे थंडीमध्ये काम चालू. हालेलुया. हे समर्पण आहे आमच्या लोकांचं. तुमचं पण आहे का? प्रेज लॉर्ड. तुम्ही काय केलं आपल्या चर्चसाठी? तुम्ही काय केलं देवाच्या राज्यासाठी? काही केलं असेल, परमेश्वर म्हणतो तुमचं तुम्हाला बरकत मिळणार आहे, तुमचे तुम्हाला बॅलन्स होणार आहे. टेन्शन घेऊ नका. रात्री आम्हाला एक फोन आला, रात्री 12 वाजता खाजेकर भाऊला फोन आला, लवकर या. आणि आम्ही पळत सुटलो. हालेलुया. मला संदेश तयार करायचा. रात्री आमची दिवसभर इथं काम होतं. दिवसभर मी 2दा सकाळी आलो, संध्याकाळी पण आलो, इथं थांबलो. त्याच्यानंतर प्रॅक्टिसला गेलो. वैराळ साहेबांची दाबी प्रॅक्टिस झाली, गाण्यांची तयारी झाली, भजनांची तयारी. मला सोडतं 10 वाजले होते. घरी गेलो, थोडस फ्रेश झालो, बसलो. आता वचन वाचायला सुरुवात करायची. तो फोन आला 12 वाजता. तिकडे गेलो. मला असं वाटतं तिकडनं आम्ही 2:30 वाजता घरी आलो. मग 2:30 ला आल्याच्या नंतर मग प्रार्थनेला, मग मला झोपही येणार. मग मला असं वाटतं 4, 3:30, 4 वाजता मग मी झोपलो. आणि मग मी सकाळी उठलो, मला सुधराना. म्हटलं देवा आता वचन माझ्याकडनं नाही होईना, वचनच वाचता येणार. आणि मग इथं आलो आणि मी इथं रडत बसलो परमेश्वरासमोर की देवा मला एक वचन दे. मी काल तुझीच सेवा करत होतो म्हणून मला जमलं नाही, मला बोल. आणि हे वचन मला देव इथं बोलणार. हालेलुया. प्रभूचं वचन काय सांगतं? काम करा, देवाच्या राज्यात काम करा. प्रभू आपल्या बरोबर आहे. बघा मी देवाच्या राज्यात काम केलं, इतर काम केले. प्रभू म्हणतो तू टेन्शन घेऊ नको, वचन मी देतो, वचन मी देतो. असं वचन देईन की किती अभ्यास केला तसं भेटणार नाही, अभ्यास करून भेटणार नाही असं वचन देतो. कारण तू माझ्या राज्यात काम केलेले आहे, व्यर्थ थोडी जाणार आहे. काम करा. देवाच्या प्रिय लोकांनो, सदैव देवाच्या बरोबर राहा, त्याच्या आज्ञांचं पालन करा. प्रभू म्हणतो जे काही माझं आहे ते सर्व तुझंच आहे. लुकाचं पुस्तक 1-2 वचन शेवटचे वाचूया. लूक 22:29 वाचा. प्रभू काय काय देणार आहे तुम्हाला आणि मला? लूक 22:29. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले, राज्य नेमून दिले, तसे मीही तुम्हाला हो 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 हो. काय देतो तुम्हाला? प्रभू येशू म्हणतो जसं माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिलंय तसं मी काय करतो? तुम्हाला नेमून देतो. आणि कोणाशी कनेक्ट करून सांगतो माहिती का? हे बोलत असताना की तुम्हाला राज्य देतो, तर तो स्वतःशी कनेक्ट करतो, म्हणजे डाऊट राहू नये. मला भेटन का नाही? देव तर म्हणला राज्य देतो, परंतु देतो का नाही? प्रभू म्हणतो जसं मला दिलं तसं मी तुला देतो. मग डाऊट आहे का? हालेलुया. काय देतो? राज्य नेमून देतो, अधिकार नेमून देतो. वाचा पुढं. ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करावा. कुठं बसावं? कुठं बसवणार आहे देव मला? परमेश्वर म्हणतो अरे मी तुला माझ्या राजासनावर बसवणार आहे. काही लोकांना मी काही दिवसापासून वेदीवर बसण्याची संधी दिलेली आहे. त्यांचं जीवन, त्यांचं वागणं बघून की ते करू शकतात, ते पवित्र वागू शकतात, तर वेदीवर या. त्यांना सांगितलं बी पवित्र राहा. हालेलुया. इथं वेदी, इथं जगिक वेदी, जगातली वेदी. प्रभू म्हणतो मी स्वर्गात माझ्या राजासनावर बसली. हालेलुया. काय भेटल? अधिकार भेटल, प्रभूचं राज्य भेटल आणि त्याच्या सिंहासनावर जागा भेटल. योहानाचं पुस्तक 17 अध्याय 14 वाचा. 5 मिनिटं वर झालेली आहेत, आणखीन 5 मिनिटात. मी त्यांना तुझे वचन दिले आहे
काय दिलं आहे? नंबर 3 वचन दिलं आहे. प्रभू म्हणतो माझं जे आहे ते सर्व तुझं आहे. देवाची वचन तुमची आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे अभिवचन तुमची आहे. या भविष्यवाण्या तुमच्या आहे. हे वचन घ्या आणि म्हणा परमेश्वर मला बरकत देणार आहे. अनुवाद 28 अध्याय घ्या, 1 ते 14 वचन वाचा आणि आपल्या टोपल्याला जाऊन हात लावा आणि म्हणा परमेश्वर म्हणतो तुझी टोपली, तुझी परात यांना बरकत लाभेल. बोला परमेश्वराची वचन तुमची आहे. तुमच्या लेकराला जवळ घ्या, त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा. तिथं म्हटलंय ना अनुवादाच्या पुस्तकात, तुझ्या पोटचं फळ आशीर्वादित होईल. म्हणा तुमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून, हे हा माझा मुलगा आशीर्वादित होणार आहे, ही माझी मुलगी आशीर्वादित होणार आहे, ही फार मोठी व्यक्ती बनणार आहे, कारण मी त्याची आई आणि त्याचा बाप देवाची आज्ञा पालन करते. हालेलुया. वचन तुमचे आहे. परमेश्वर म्हणतो वचन तुमचे आहे. परत वाचा तेच, मी त्यांना तुझे वचन दिले आहे. मी त्यांना तुझं वचन देऊन टाकलं आहे. आणि ते वचन कार्य करतं देवाच्या लोकांना. प्रभूचं वचन सांगतं माझ्या मुखातून निघालेली वाणी, माझं वचन माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय वापस येणार नाही. प्रेज द लॉर्ड. ते वचन तुम्हाला आणि मला दिले. आणखी काय दिले वाचा. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. त्याचं 22 वाचा 17 अध्यायचं. तुझे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे. आणखीन काय देतो. प्रभू येशू म्हणतो जे गौरव पित्या तू मला दिला आहे, ते गौरव कोणाला मी देतो? माझ्या लोकांना देतो. जे माझ्यावर विश्वास ठेवतात, माझ्या मागे चालतात, गौरव देतो. बोला हालेलुया. तुम्ही काय मागत आहात? तुम्ही काय, तुमचं काय मागणं आहे देवाला? एक छोटस घर, हालेलुया. आणखी काय असेल मागणं? काम. देवा मला काम नाही द्यावा, काम. मुठभर धान्य दररोज, किती लागत आहे वजूभर, हे मागणं आहे तुमचं. मला एक गाडी दे देवा, माझी गाडी खराब झाली देवा, दुसरी एक गाडी. हालेलुया. हे मागणं आहे तुमचं. परमेश्वर काय म्हणतो, मी काय देईन? मी माझं गौरव तुला द्यायला तयार आहे. परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचा मुकुट. परमेश्वर म्हणतो मी तुला मुकुट द्यायला तयार आहे. बोला हालेलुया. हा काय मागतो माहिती का? अरे हा हेल्मेट घालायची तयारी ठेवतो. तुम्ही हेल्मेट घालील, परमेश्वर म्हणतो मी मुकुट द्यायला तयार आहे. होतो तेव्हा मला एक बाईक, आणि बाईक घालू घेऊन काय करेल, डोक्यावर हेल्मेट घाली. एक भाऊ होता, त्याला हेल्मेट मागता येत नव्हतं. ते म्हणे हो यार, म्हणे मला औरंगाबादला जायचं. ते आपलं यडमट आहे का म्हणे तुमच्याकडं? पाळक साहेब म्हणे तुमच्याकडे ते यडमट आहे का म्हणे? म्हणलं काय? म्हणते औरंगाबादला धरते म्हणजे पोलीस वाले, डोक्यात यडमट. तुम्ही काय मागत आहे? परमेश्वर काय देऊ इच्छितो? शौल गाढव शोधित होता. तो शमूएल देवाच्या दासाला म्हणे माझं गाढव पुढे. अरे म्हणे येड्या, तू गाढव मागतो. परमेश्वर मला रात्री काय बोलला मी तुला सांगतो. परमेश्वर रात्री मला म्हटला, उद्या जो माणूस तुझ्याकडे भेटायला येईल त्याला त्याच्या डोक्यावर तेल टाक आणि त्याला इस्रायलाचा राजा बनव. आणि तू बेटा म्हणे गाढव म्हणतो, तू गाढव शोधतो, मी तुला राजा बनवतो. तो देवाच्या दासाकडे गाढव मागायला आला. देवाचा दास म्हणतो येडा होऊ नको, राजा बनायची वेळ आली आहे. काय हे वचन तुमच्या संग बोलत आहे का? परमेश्वराचं वचन सांगतं तुमच्या बुद्धीच्या, तुमच्या समज आणि अंडरस्टँडिंगच्या पलीकडे देणारा परमेश्वर आहे. तुम्ही काय मागता त्याच्यापेक्षा महान गोष्टी देणारा परमेश्वर आहे.
इर्मया 33 अध्याय 3 वचन सांगतं, मला हाक मार, मी तुला उत्तर देतो आणि तुला समजणार नाही, तुला कळणार नाही, तुझ्या पल्ले पडणार नाही, अशा गोष्टी तुला सांगतो. हालेलुया. म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देणारा परमेश्वर आहे. माझी साक्ष सांगतो आणि बंद करतो. मी माझं घर पाडलं आणि स्लॅबचं घर बांधायची इच्छा माझी होती, परंतु माझ्या योजना बघा, माझ्या मनात काय की आपल्याकडे पैसे नाही, तर हळूहळू हळूहळू थोडं थोडं आपण बांधणार. आणि माझी इच्छा होती की एक मजबूत पहिया तयार करून घेऊ आणि कोपऱ्यात एक खोली बनवू. नाहीतर ती खोली तर नंतर आलं, अगोदर पत्रे ठोकायची इच्छा होती. हे सगळं पाडून टाकू, एक मजबूत पहिया कॉलम काढून घेऊ आणि पत्रे ठोकू, जे वरचे पत्र्याची एक खोली बनवून त्याच्यात राहू काही वर्ष. मग हळूहळू घर बांधू आपण, थोडं थोडं पैसे आले. हालेलुया. परमेश्वर, माझी इच्छा होती एक पत्र्याची खोली आणि मजबूत पहिया. परमेश्वर म्हणतो, मी 2 ताळ देईन तुला. हालेलुया. मी किती देतो? मी तुला 2 ताळ देतो. माझी इच्छा होती मला एक बाईक, 2 व्हीलर देवा देवानी. परमेश्वर काय म्हणतो, तू एक मागतो, तू 3 घे. तू किती घे? तू 3 घे. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, परमेश्वराचं देणं फार अद्भुत आहे. जर तुम्ही आज हे वचन स्वीकारत आहात तर त्याचं घ्यायला तयार व्हा. तुमची झोळी फाटून जाईल घेता घेता. वचन सांगतं, पेत्राची जाळी फाटायला लागली, एवढे मासे सापडले. जाळी फाटून जाईल एवढं तो तुम्हाला देईल. आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो की नाही, असा अनुभव घ्या. हे म्हणणारा आमचा परमेश्वर आहे. बोला हालेलुया. काय करायचंय? परमेश्वर आज तुमच्याशी काय बोलते? जे काही माझं आहे ते सर्व तुझं आहे. कोणाचं आहे? नंबर 1 जे पुत्र आहे, देवाचे पुत्र जे बनतात त्यांचं आहे. हालेलुया. नंबर 2 जे देवाचं काम करतात त्यांचं आहे. नंबर 3 देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्यांचं ते सर्व काही आहे. नंबर 4 जे देवाच्या बरोबर सदैव असतात त्यांचं आहे. जे देवाचं आहे ते त्यांचं आहे. या आपण आपले डोळे बंद